नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत. आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे. कारण माझ्यासोबत माझा अत्यंत जवळचा मित्र भगवान भोर आहे. नुकत्याच काही दिवसापूर्वी एम-पी-एस-सीची जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे ग्रुप सीची. आणि त्यामध्ये खूप चांगला रँक आहे भगवानचा. अर्थात महसूल सहाय्यक या पदावरती भगवान विराजमान होणार आहे. मी सुरुवातीलाच इग्नाइट अकॅडमीकडून भगवान सुरुवातीलाच तुझं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला आधी सांग, आता आपला हा व्हिडिओ हजारो विद्यार्थी बघतायत. अगोदर थोडक्यात तुझा परिचय करून दे. मग मी तुला विद्यार्थ्यांच्या मनातले 2-3 प्रश्न विचारतो, जेणेकरून निश्चित, नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा थोडासा कॉन्फिडन्स आपल्या या व्हिडिओनंतर नक्कीच वाढेल. निश्चित. थोडक्यात तुझा परिचय सांग. माझं नाव भगवंत रघुनाथ भोर. मी सुरुवातीला 10 ते 15 वर्ष कंपनीत जॉब केला. त्याच्यानंतर अशी मनात इच्छा होती की स्पर्धा परीक्षा करावं. म्हणून मी नंतर स्पर्धा परीक्षेकडे वळालो. परंतु त्यात अनेक खाचखळगे, अनेक अपयश झेलत आज कुठेतरी एक छोटंसं यश मिळालंय. आणि ते यशमध्ये आमचे मित्र सागर हे साजरे करतायत, त्याचा मला आनंद आहे. तर म्हणजे आता ज्या पदावरती मी रुजू झालोय, तिथून मी पुढल्या पदावर कसं जाता येईल यासाठी माझा प्रयत्न चालूच राहील. आणि त्या प्रयत्नाला निश्चित यश देवो असं मी भगवंताकडे प्रार्थना करतो. नाही, खरं तर मी अनेकदा माझ्या अनेक मित्रमंडळीमध्ये ही गोष्ट सांगत असतो. पण खरा संघर्ष कशाला म्हणतात, हे भगवानचं सगळा प्रवास आतापर्यंतचा पाहिला तर तो त्याला खरा संघर्ष म्हणता येईल. कारण गेली जवळ-जवळ मला वाटतं 7 ते 8 वर्ष झाले पूर्णपणे भगवान या एम-पी-एस-सीच्या प्रवासामध्ये आहे. आतापर्यंत म्हणजे मी माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा भगवानच्याच तोंडून आपण ऐकतो. भगवान साधारणतः किती पूर्वपरीक्षा, किती मुख्य परीक्षा आणि आतापर्यंतचा थोडक्यात प्रवास एम-पी-एस-सीचा काय सांगशील? अ, मुख्य असं मोजता येणार नाही. पण मी तरी म्हणतो की 17 पासून ग्रुप सीच्या प्रत्येक मेन्सला आहे. त्यात ग्रुप बीच्या बी मेन्स दिलेल्या आहे. आतापर्यंत जवळ 5 ते 6 मेन्स पी-एस-आयच्या झालेल्या आहे. त्यात वयामुळं काही एज बार झालं. पी-एस-आयचं मी ग्राउंडपर्यंत पोहोचलो मी. तिथं बी अनफॉर्च्युनेटली यश नाही आलं. त्याच्यानंतर एस-टी-आयचं बी काही 2-4 मार्कांनी राहिलं. तलाठी राहिले यावेळेस 2 मार्कांनी. त्याच्यानंतर अ, याचं आरोग्य विद्यापीठात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत पोहोचलो होतो. वेटिंगमध्ये होतो. रेल्वेमध्ये ग्राउंडमध्ये उडालो. ॲग्रीला यावेळेस परत 2 मार्कांनी राहिलो. म्हणजे असे अनेक 1-2 मार्कांनी असे भरपूर रिझल्ट जात गेले. मी असं म्हणजे आता की आता राज्यसेवेला मी ही 3री मेन्स आहे माझी. मी ग्रुप बीच्या मेन्सला बी असतो, ग्रुप सीच्या मेन्सला भरपूर मेन्स दिल्या, पण त्यात अपयश येत गेलं. आता यावेळेस काहीतरी यश मिळालं याचा मला आनंद वाटतोय. अ, सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे भगवान. अ, आमची खूप जुनी मैत्री आहे. अ, भगवान, आता जे मुलं नव्यानं तयारी करतायत, त्या विद्यार्थ्यांना 2-3 गोष्टी काय सांगशील? कुठल्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये लवकर यश प्राप्त होईल? सुरुवात जर सांगायची बसलं, ज्या काही माझ्या चुका घडल्या, त्या नवीन मुलांकडून न व्हावं, त्यासाठी माझा अनुभव असा आहे, की तुम्ही एक्झाम करताना एखादी कुठलीतरी एक फोकस करा एक्झाम. म्हणजे ग्रुप बार्शी पायापासून तुम्ही राज्यसेवा किंवा यू-पी-एस-सीपर्यंत नका मागं लागू. कारण तुम्ही 10 खड्डे 5-5 फुटाचे खणण्यापेक्षा एकच एकच खड्डा 50 फुटाचा खणा, तिथं तुम्हाला निश्चित पाणी लागेल. तुम्ही जर प्रत्येक एक्झामचं फोकस करायला गेले, प्रत्येक एक्झामची रिक्वायरमेंट थोडी-थोडी बदललेली असते. आपल्याला वाटतं आपण म्हणजे शक्तिमान आहे, की आपण सर्व याच्यात पास होऊ, पण तसं होत नसतं. तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठेतरी 2-4 मार्कांनी कमी करता आणि तेच मार्क डिसाईड फॅक्टर असतात. तिथंच मेरिट ठरत असतं. त्याच मार्कमध्ये तुम्हाला आले नाही, की तुम्ही अपयशी होता. तर माझं एकच सांगणं असेल नवीन विद्यार्थ्यांना, की तुम्ही एक फोकस करा. सर्व सेवा तर सर्व सेवाच करा. तुम्हाला बरं पुढे क्लास 1 अधिकारी बनायचं असेल किंवा एखाद्याला आय-ए-एस अधिकारी बनायचं असेल, तर तुम्ही आय-ए-एस करायचं तर तुम्ही आय-ए-एसच फोकस करा किंवा तुम्हाला सर्व सेवा करायचं तर सर्व सेवा फोकस करा. प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी. त्यानुसार तुम्ही चाला. समजा जर एखाद्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तर तुम्ही डायरेक्ट मोठ्या पदासाठी तयारी करू शकता. समजा अनफॉर्च्युनेटली ही स्पर्धा आहे, इथं यश मिळेल याची गॅरंटी नसते. जर मग नाही मिळालं तर मग बी प्लॅन काय? तर मग अशा वेळेस तुम्ही अ, एखादी छोटी पद हातात घेऊन नंतर बी तयारी पुढे चालू करू शकता. समजा एखादं छोटं पद मिळालं तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असतो किंवा काय होणार आहे माझ्याकडे आहे पद. नाही काही असं नाहीच बुवा. मग आपण करू शकतो तशी तयारी. आणि समजा समजा आपल्याकडे खूप चांगली परिस्थिती तर आपण मग रिस्क घ्यायला काही हरकत नाही. पण ती तुमच्या प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार घेतली पाहिजे.
माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही फोकस करा. फोकस केलं तर तुम्हाला निश्चित यश मिळेल. ओके. एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर जेव्हा MPSC मधनं आपलं सिलेक्शन होतं, हा खूप मोठा क्षण असतो. घरच्यांची प्रतिक्रिया काय होती निकाल लागल्यानंतर? अगर त्यांची प्रतिक्रिया म्हणजे अक्षरशः आमच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आमच्या मावशी, तर ती रोज देवासमोर ते नारळ होता ना, घट बांधून ठेवायची. दर महिन्याला ती नारळ ती चेंज करायची, की देवा पाहावं बुवा. हं. म्हणजे माझ्या मुलाचं कुठेतरी लावत आहे, एवढ्या दिवसापासून धडपड करतोय, प्रयत्न करतोय, त्याला यश मिळावं. म्हणजे तिला खूप आनंद वाटला, की घरचे बी माझे मिसेस असेल, भाऊ असेल, इतर फॅमिली मेंबर असेल, त्यांना बी खूप आनंद वाटला आणि खऱ्या अर्थाने त्यांना वाटलं, की मी काहीतरी अचीव्ह केलंय. पद खूप छोटं आहे, मी म्हणत नाही, पण ते यश ते शेवटी यश असतं. अजून मोठं पद मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेल, जोपर्यंत माझ्यात आहे वयाची आपल्याकडे हे, तर तोपर्यंत प्रयत्न करेल. परंतु यश शेवटी यश असतं. काहीतरी आपण करतोय याचं काहीतरी आपण पावती लोकांना दिली, तर याचा मला आनंद वाटतोय. नाही, नक्कीच. जेवढा आनंद भगवानच्या घरच्यांना झालाय, तेवढाच आनंद आम्हा सगळ्या मित्रांना पण झालाय. कारण भगवानने खरंच खूप संघर्षातून, मेहनतीतून हे यश मिळवलंय आणि ह्या यशावरती भगवान थांबणार नाहीये. आम्हाला खात्री आहे. येणाऱ्या राज्यसेवेतनं भगवानकडे क्लास 1, क्लास 2चंही पद असेल, कारण आता राज्यसेवेच्या प्रिलिमला खूप चांगला स्कोर आहे. 142 प्लस स्कोर भगवानचा आहे. तेव्हा भगवानला तिथेही यश मिळो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा भगवान तुझं आमच्या इग्नाईट परिवाराकडून अगदी मनापासून अभिनंदन करतो. राज्यसेवेचा निकाल लागल्यानंतर परत आपण एक छोटीशी मुलाखत निश्चित, नक्की करूया. अगर तुझा हा शब्द खरा ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. निश्चित देव आपल्याला ही संधी देईलच, की आपण राज्यसेवेतून पोस्ट काढल्यानंतर इथं आपण 19 इंटरव्ह्यूला नक्कीच भेटू. तो दिवस असेल. येस, येस. पुन्हा एकदा अभिनंदन. खूप छान वाटलं. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही निश्चितपणे आत्मविश्वास आला असेल, तुमचाही कॉन्फिडन्स वाढला असेल आणि तुम्हालाही एक गोष्ट लक्षात आली असेल, की जर आपण प्रामाणिकपणे मेहनत करत असलो, तर यश आपल्याला नक्की प्राप्त होतं. भले काही लोकांना वर्षभरात मिळतं, काहींना 2 वर्ष लागतात, काहींना 3 वर्ष लागतात किंवा कधी-कधी 4-5 वर्षही जातात. पण मेहनत जर आपण प्रामाणिकपणे केलेली असेल, तर निश्चितपणे त्याचं कुठे ना कुठे फळ आपल्याला मिळतं. हे आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला समजेल. आपणा सर्वांना तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय, त्या परीक्षेसाठी मी अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. खूप खूप धन्यवाद.